देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी सरकारी नोकर भरती झाली होती त्या सरकारी नोकरांसाठी जी आहे ती पेन्शन योजना लागू करण्यात आली होती आणि त्या पेन्शन योजनेला आपण जुनी पेन्शन योजना असं म्हणतो। मात्र 1 जानेवारी 2004 रोजी या योजनेमध्ये ते बदल करण्यात आले आणि NPS ही योजना लागू करण्यात आली। नेमकं OPS आणि NPS मधला फरक काय आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर त्याचा काय फरक पडलेला आहे याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत काही अमरावतीहून आलेले आंदोलक बांधव आहेत। काय झालेलं आहे की जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी देशभरातून जे आहेत ते आंदोलक सध्या दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर आलेले आहेत आणि त्यांच्यासोबतच काही अमरावती जिल्ह्यातील जे शिक्षक बांधव आहेत ते सुद्धा आहेत। आपण संवाद साधूयात। माझ्यासोबत बोलण्यासाठी प्राध्यापक विगे सर आहेत। सर, काय सांगाल, सध्या तुम्ही मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात, काय मागण्या काय आहेत? आम्हाला खरं म्हणजे जुनी पेन्शन योजना ज्या पद्धतीने जुनी होती त्याच पद्धतीची जुनी पेन्शन योजना लागली पाहिजे। कारण नवीन पेन्शन जे आहेत ते बाजारी व्यवस्थेवर आहेत आणि बाजारी व्यवस्थेवर असल्यामुळे त्याला स्थैर्य नाहीत, कोणत्याही प्रकारची निश्चितता नाहीत आणि त्यामुळे आमची एक मागणी अशी आहे शासनाकडे की जुनी पेन्शन योजना स्थायी स्वरूपाची आहेत आणि वृद्धामध्ये जेव्हा निवृत्त होतं माणूस, निवृत्त झाल्यानंतर त्याला स्पेसिफिक एक अमाऊंट मिळते, त्याला ग्रॅज्युइटी मिळते आणि आर्थिक स्थैर्यसुद्धा लाभते आणि मग त्यासाठी नवीन पेन्शनचा जर आपण विचार केला तर बाजाराच्या चढ उताराच्या आधारावर ग्रॅज्युइटी मिळणार नाहीत, अशा स्वरूपाची व्यवस्था ती असल्यामुळे आम्हाला जुनी पेन्शन लागली पाहिजे। ही आमची सर्वांची, महाराष्ट्रातील आणि भारतभरातील कर्मचाऱ्यांची बांधवांची मागणी आहे। कारण आत्तापर्यंत त्यांनी DCPS आणलं, NPS आणलं, परत आता UPS आणलं, UPS नंतर मॉडर्न NPS आणलं, परंतु त्यांची कोणत्याही पद्धतीमध्ये आत्तापर्यंत निश्चितता निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला नाहीत। या नवीन पेन्शनच्या संदर्भामध्ये ते आमच्याकडनं 10% कटौती घेतात, जुन्या पेन्शनमध्ये तो कटौती वगैरे काहीही स्वरूपाची नव्हती आणि परत त्याच्यामध्ये अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अनिश्चिततेच्या वातावरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एक अनिश्चिततेचा भावसुद्धा निर्माण झालेला आहे की हा आमचा अधिकार आहे। भारतीय संविधानाच्या कलम 309 मध्ये ज्या काही सेवासर्ती कर्मचाऱ्यांच्या आहेत केंद्र आणि राज्य सरकारने ठरवलेल्या पाहिजेत त्या सेवासर्तीपासून आम्ही वंचित होत आहेत। आमचा देश स्वतंत्र झाल्यानंतर संविधानाच्या माध्यमातून काम करतो आहे आणि संविधानाच्या माध्यमातून काम जर करत असेल तर मग या देशामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या, राज्यामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी काम खऱ्या अर्थाने शासनाने केलं पाहिजे, परंतु ते होताना दिसत नाही, म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागतं। हे एक दुर्दैवाची बाब आहे आणि कर्मचारी सातत्याने आंदोलन 1 नोव्हेंबर 2005 नंतर हा प्रवास सुरू झालेला आहे आणि या प्रवासाचे आज जर आपण वाटेकरी बघत असताना अनिश्चिततेमुळे अनेक लोकांच्या, कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यासुद्धा होत आहेत आणि आत्महत्या होत असल्यामुळे त्याला निश्चित अशी 20 वर्षाची नोकरी, 25 वर्षाची नोकरी, 15 वर्षाची नोकरी अशा स्वरूपाचे त्यांनी बाइंडिंग या NPS आणि UPS मध्ये दिलेले आहेत। त्यामुळे आमची विनंती आहे की आम्हाला जुनी पेन्शन योजनाच पाहिजे, जुन्या पेन्शन योजनेचाच लाभ पाहिजे, आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे, एकच मिशन जुनी पेन्शन। सर, NPS आणि OPS मध्ये नेमकी तफावत काय? NPS आणि OPS मधला हा फरक आहे की NPS मध्ये कटौती होते, OPS मध्ये कटौती केली जात नाही। जी 10% कटौती केली जाते ते स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक महिन्याच्या पगारातून जाते, ते व्हायला नको। दुसरं महत्त्वाचं आहे की जुनी पेन्शन योजना जी आहे ती माणसाला स्टॅबिलिटी निर्माण करते। नवीन पेन्शन योजनेमध्ये अनिश्चितता आहे कारण ती इन्व्हेस्टमेंट बाजारी व्यवस्थेवर आहे आणि बाजारी व्यवस्थेवर असल्यामुळे निश्चित स्वरूपाचं आम्हाला किती आमची अमाऊंट मिळेल हे निश्चित सांगता येत नाही। NPS ही मार्केट बेस स्कीम आहे असं म्हटलं जातं। जर मार्केटमध्ये सरकारला लॉस झाला, हे जे तुमचे पैसे आहेत ते जर सरकारने या मार्केटमध्ये गुंतवल्याने मार्केटमध्ये जर लॉस झाला तर पर्यायी व्यवस्था काही सरकारने केलेली आहे? बिलकुल सरकारने केलेली नाहीत आणि कोणत्याही स्वरूपाची, म्हणून आम्ही अनिश्चितता हा शब्द वापरलेला आहे। त्यांनी कोणत्याही स्वरूपाची निश्चितता याच्यामध्ये नाहीत आणि निश्चितता नसल्यामुळे आमच्या जीवनामध्ये सुद्धा निश्चितता येणार नाहीत आणि वृद्ध व्यवस्थेमध्ये जेव्हा आम्ही 30 वर्ष, 40 वर्ष, 25 वर्ष या व्यवसायामध्ये काम केल्यानंतर वृद्ध व्यवस्थेमध्ये आम्ही जायचं कुठे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणून निश्चित स्वरूपाची असणारी जुनी पेन्शन योजनाच लागली पाहिजे, ही आमची ठाम मागणी आहे। 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जे जुनी पेन्शनचे कर्मचारी होते ते प्रचंड आक्रमक झालेले होते। परिणामी 2024च्या निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल वेगळे लागलेले पाहायला मिळाले। मात्र कुठेतरी महाविकास आघाडीचा फायदा झाला होता। महाविकास आघाडीने विधानसभेमध्ये हा मुद्दा सोडला होता, कुठेतरी इतर मुद्द्यांना त्यांनी हात घातलेला होता, यामुळे महाविकास आघाडीला विधानसभेत फटका बसला असं तुम्हाला वाटतं? बिलकुल नाही। महाविकास आघाडीने आपला जो जाहीरनामा महाराष्ट्र सरकारचा, विशेषतः मी महाराष्ट्र सरकारच्या संदर्भात बोलतो आहे की 2024च्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये 14व्या क्रमांकाचं जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भातले जाहीरनाम्यात तरतूद करण्यात आलेली होती आणि सोबतच त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं होतं की जर आमची सरकार आलं
तर आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना लावू आणि 100 दिवसामध्ये इम्प्लिमेंटेशन करू. म्हणून हा जो काही चुकीचा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो असं काही नाही. महाविकास आघाडीने त्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये तरतूद करण्यात आली. 24मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर सरकारवर दबाव आलेला होता. केंद्रात सुद्धा आणि राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर दबाव आलेला होता. त्यावेळी जर ते आंदोलन मागे घेतलं गेलं नसतं तर राज्यात OPS लागू झाली असते असं वाटतं. मुळातच आता त्यांनी NPSमध्ये आणल्यामुळे ही भूमिका केंद्र सरकारची झालेली आहे. DCPSमधून केंद्र सरकारकडे NPSमध्ये आणल्यामुळे हा पूर्णत्व अधिकार केंद्र सरकारने आपल्याकडे घेतलेला आहे. त्यामुळे राजस्थान झालं, छत्तीसगड झालं, हिमाचल झालं, हरियाणा झालं आणि पंजाब आणि दिल्ली या राज्यामध्ये लावण्यात आलेलं होतं. परंतु राजस्थानमधून त्यांनी मागे घेतलेलं आहे. सध्या हिमाचल आणि पंजाब या 2च राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना सुरू आहे. एकूणच जुनी पेन्शन योजना ही सर्व राज्यांमध्ये लागू व्हावी अशी या आंदोलकांची जी आहे ती मागणी आहे. आणखी काही शिक्षक आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल या मोर्चामध्ये सहभागी झाला आहात? काय सध्या मागण्या आहेत? कारण जुनी पेन्शन ही आमचा हक्क आहे. कारण भारतीय संविधानानं दिलेला तो आम्हाला संरक्षण आहे आणि त्यानुसार खऱ्या अर्थानं जुनी पेन्शन लागू केल्या गेली पाहिजे. आणि पेन्शनमध्ये जे वेगवेगळे भाग पाडले जात आहेत, UPS असेल किंवा NPS असेल, या भाग न पाडता सर्वांना समान पेन्शन दिली पाहिजे. कारण कर्मचाऱ्यांमध्येच कॅटेगरी पडत चालली आणि अशी कॅटेगरी नको आहे. सर्वांना समान हक्क आहे. कारण 25, 30, 35 वर्षे सेवा दिल्यानंतर जर भविष्यात आपल्या तरतूद काहीच नसेल तर पुढचं भविष्य अंधकारमय आहे. अशी अवस्था सध्या कर्मचाऱ्यांची झालेली आहे. म्हणून जुनी पेन्शन सरकारने दिलीच पाहिजे अशी मागणी आमची आहे आणि त्या मागणीसाठी आम्ही एकजूट होऊन या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी बाहेर राज्यातून सुद्धा काही शिक्षक जे आहेत ते आलेले आहेत आणि त्यांच्या टोपीवर हरियाणामधनं ते आलेले आहेत आणि जुनी पेन्शन बहाल करो असं त्यांच्या टोपीवर लिहिलेलं आहे. एकूणच ही टोपी पाहिल्यानंतर जे सरकार होतं ते सरकार धास्त व्हायचं एक अशी परिस्थिती 2024मध्ये निर्माण झाली होती. सर, कहाँ से आप? हम हरियाणा से आए हैं। क्या डिमांड्स क्या है अभी सरकार की? हम पुरानी पेंशन के लिए इकट्ठा हुए हैं और ये हमारे भविष्य के लिए सबसे ज़रूरी है, क्योंकि हमने राष्ट्र के लिए अपने बहुत सारे साल दिए हैं। और एक तरफ तो सरकार सबको पेंशन की योजना बना रही है कि भाई कोई 60 साल का हो गया या विधवा, विकलांग या सभी को पेंशन, और एक तरफ हम देख रहे हैं कि भाई ये पेंशन जो सबका हक सबसे पहले कर्मचारी उसको ख़त्म करने जा रही है। नेता लोग अपनी पेंशन को कई गुना बढ़ा चुके हैं और हमारी जो पेंशन है उसके बारे में सोचना तो दूर है बढ़ाने की, उसको ख़त्म ही करे बिल्कुल। हम चाहते हैं कि हमारी NPS जो बाजार आधारित पेंशन लाइसेंस है उसको न देकर और हमारी जो ओल्ड पेंशन स्कीम उसी को लागू करें। हमें नीचे ये अपना भविष्य बाजार पर आधारित है और जो बाजार पे भी कुछ नहीं मिलता उसमें अगर आप अपने पैसे को खुद इन्वेस्ट करोगे तो वो ज़्यादा रिटर्न देता है, न कि जो बाजार आधारित NPS का पैसा। इसलिए हम चाहते हैं कि पुरानी पेंशन को बहाल किया जाए। बुढ़ापे की ये लाठी है सबकी। करीबन 20 साल से आपकी जो है वो लड़ाई शुरू है, अब तक सफलता क्यों नहीं मिली, क्या लगता है आपको? सफलता न मिलने का कारण ये है कि जो इस पर एकजुटता होनी चाहिए हर एक संगठन की, उसमें थोड़ी हमें कमी आती है, जिस पे हम दूर कर रहे हैं। अब हमारा संगठन पूरे देश में फैल चुका है और हम एक कर्मचारी के पास जा रहे हैं ताकि उसको समझा सके कि ये क्यों ज़रूरी है। क्योंकि सरकार तो नई पहले NPS ले आई, अब UPS ले आई और वो अपने बरगलाने की कोशिश में है, जिससे हमें अपने साथियों को एकजुट रखना होगा। और देश में सिर्फ कर्मचारी वोट नहीं डालते, सभी वोट डालते। अगर कर्मचारियों की वोट डलती तो आज तक ये मुद्दा हम जीत चुके होते। तो हमारी वोटों का प्रतिशत उतना नहीं है, लेकिन जितना है हमें कोशिश करनी चाहिए कि हम उसको बढ़ा सकें।